हौसले को यह समझ नहीं आता कि उसे अपनी हदें पार नहीं करनी चाहिए। तब खौफ समझ जाता है कि उसके आने का वक्त आ गया है। आ रहा हूं मैं। तर नमस्कार मित्रांनो, सिम्पली तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशनला जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक फुल प्रोजेक्ट नावाची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला जे आहे हा प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आणि तुम्ही इम्पोर्ट केलेला प्रोजेक्ट असेल तुमच्यासमोर येऊन जाईल। तर 3D बर्थडे व्हिडिओ असं त्या प्रोजेक्टचं नाव असेल मित्रांनो। तो प्रोजेक्ट तुम्हाला इथं ओपन करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो इथं मी सर्व लेयर्स जे आहेत ते इथं तुम्हाला सेट करून दिलेल्या आहेत। फक्त तुम्हाला मित्रांनो करायचं काय, यामध्ये कलर अँड फिल्ड्समध्ये जाऊन सर्व फोटो जे आहेत ते तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे आहेत। आणि या व्हिडिओमध्ये जे पण मटेरियल यूज झालेलं आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। ओके, मटेरियल डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो जिथं व्हाईट कलरचे जे लेयर्स आहेत त्या लेयर्समध्ये जाऊन आपल्याला फोटो जे आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत। तर फॉर एक्झाम्पलसाठी इथं सर्वात खालती जर बघाल तर इथं दिसत आहे बॅकग्राऊंड इमेज। ओके, म्हणजे यामध्ये बॅकग्राऊंड फोटो जो आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। तर इथं तुम्हाला बॅकग्राऊंडची लेअर जे आहे ते सिलेक्ट करायचे आहे। कलर अँड फिल्ड्सवरती जाऊन इथं स्टारवाला ऑप्शन तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारचा बॅकग्राऊंड जे आहे मित्रांनो ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथं प्लस बटनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे। त्याच्यावरती जे आहे मित्रांनो बड्डे बॉयचा PNG, आता तुम्ही हा बड्डे व्हिडिओ कोणत्या फोटोवर बनवत असाल तो फोटो तुम्हाला PNG फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आहे। ओके, तर फॉर एक्झाम्पलसाठी इथं बड्डे बॉयचे जे PNG आहे ते सिलेक्ट करून घेत आहे। कलर अँड फिल्ड्सवरती जाऊन इथं मी हा बड्डे बॉयचा जो फोटो आहे मी क्रिएट केलेला हा फोटो मी यामध्ये इथं अशा प्रकारे ॲड करून घेतला आहे। ठीक आहे, इथं तुम्हाला तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो इथं समोर आल्यानंतर परत इथं बॅकग्राऊंड फोटोची लेअर सिलेक्ट करायची आहे। कलर अँड फिल्ड्सवरती जाऊन इथं स्टारवाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि बॅकग्राऊंडचा फोटो सिलेक्ट करून प्लस बटनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर परत तुम्हाला वरची लेअर दिसत आहे मित्रांनो, तो लेअर सिलेक्ट करायचे आहे। कलर अँड फिल्ड्सवरती जाऊन स्टारवाला ऑप्शन तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आणि इथं बड्डे बॉयचा जो PNG असेल तो सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचा आहे सिम्पली। ओके, त्यानंतर इथं बघू शकता हे जे आहे इथं बड्डे टेक्स्ट PNG ॲड करून घ्यायचे आहे भावांनो। कलर अँड फिल्ड्सवरती जाऊन स्टारवाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तर इथं बघू शकता भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाचे जे टेक्स्ट PNG आहे ते तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे आहे। आता मित्रांनो वरची जे लेअर दिसत आहे सर्वात वरची त्याच्यावरती लिहिलेलं आहे पर्टिक्युलर व्हिडिओ। तर तो व्हिडिओ मी मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे। ते लेअर सिलेक्ट करून कलर अँड फिल्ड्सवरती जाऊन इथं स्टारवाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि हा पर्टिक्युलर व्हिडिओ जो आहे तो सिलेक्ट करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर तुम्ही आणखी समोर याल तर इथं बघू शकता इथं फायर स्मोक इफेक्ट जो आहे तो व्हिडिओ इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर ते लेअर सिलेक्ट करायचे आहे। कलर अँड फिल्ड्सवरती जाऊन इथं स्टारवाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारचा हा फायर व्हिडिओ आहे इफेक्ट तो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता एकदम साध्या स्टेपमध्ये सिम्पली स्टेपमध्ये आपला व्हिडिओ जो आहे तो इथं 100% बनून झालेला आहे। एकदम सिनेमॅटिक आणि 3D मध्ये आपला व्हिडिओ जो आहे तो बनून रेडी झालेला आहे। ओके, आता मित्रांनो सिम्पली तुम्हाला वरती ॲरोवरती क्लिक करायचं आणि व्हिडिओला जे आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। ओके, तर चला मित्रांनो मी परत भेटतो अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय भीम, जय शिवराय।